पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय माजी आमदार स्वर्गवासी बाबूजी आव्हाड स्पोर्ट लीग 2025 या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या लीगच्या उद्घाटक शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार माननीय मोनिकाताई राजाडे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष पप्पू शिरसाट, त्यांचे सर्व पदाधिकारी, संघ प्रमुख, विविध महाविद्यालयातून आलेले सर्व विद्यार्थी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार, त्याचबरोबर माननीय धनंजय बडे, माननीय मनोहरशेठजी शेळके, माननीय डॉक्टर मृत्युंजयजी गर्जे, माननीय बंडूशेठ बोरोडे, डॉक्टर रमेश हंडाळ, माननीय बबुलू खोर्डे, माननीय सचिन मायकर, माननीय बाळासाहेब कचरे, माननीय बाळासाहेब गोलार, माननीय मच्छिंद्र पवार, पत्रकार माननीय अविनाशजी मंत्री, माननीय उमेश मोरगावकर, त्याचबरोबर राजेंद्रजी सावंत, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक रमेश मोरगावकर, तसेच चंद्रकांत गायकवाड, सुनील शेवाळे, संदीप शेवाळे आणि उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं मी महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त मला सांगायला आनंद वाटतो की 1 जानेवारी पासून हा आमचा 22वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आता कार्यक्रमाचा तो नामोल्लेख मी फारसे करत नाही, परंतु तालुकास्तरीय कवी संमेलन असेल, माजी विद्यार्थी मेळावा असेल, महिला दिन असेल, या संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार असेल, सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा सत्कार असेल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर तालुकास्तरीय घेतलेली कार्यशाळा असेल, या पाथर्डी तालुक्यामधील उद्योजकांचा मेळावा असेल, डॉक्टरांचा मेळावा असेल, वकिलांची मॅच असेल, या योग प्रशिक्षण असेल, असे विविध कार्यक्रम जवळजवळ 22 कार्यक्रम आतापर्यंत आम्ही पार पाडलेले आहेत आणि अजून राहिलेल्या 4 महिन्यामध्ये अनेक विविध कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे. आज या स्पोर्ट लीगच्या निमित्ताने खरं तर मी समोरच्या विद्यार्थ्यांना असं म्हणेल की तुम्ही फार नशीबवान आहात, कारण की आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस अशी एक म्हण होती कि पढ़ोगे लिखोगे तो हो जाओगे नवाब, पढ़ोगे लिखोगे तो हो जाओगे नवाब और खेलोगे कूदोगे तो हो जाओगे खराब. तर आम्हाला खेळण्याची सुद्धा परमिशन नसायची. सारखं आई वडिलांचं, शिक्षकांचं सांगणं असायचं की नाही, खेळणं हे आपलं काम नाहीये, तुम्ही अभ्यास करा, पुस्तकात बसा. परंतु आता वातावरण बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे. आता खेळण्याकडं अभ्यासा इतकंच लक्ष दिलं जात आहे आणि अभ्यासा एवढंच करिअर खेळामधून सुद्धा होऊ शकतं, हे अनेक उदाहरणांनी आपल्या समोर स्पष्ट होत आहे, दिसत आहे. आज ही तरुणाई मोबाईलवर व्यस्त आहे. असं म्हणतात की तरुण पिढीला मोबाईलचं व्यसन लागलंय, पण तरी सुद्धा ह्या विद्यार्थ्याकडे पाहून असं वाटतं की हे मोबाईलवरचे विद्यार्थी नाहीत, तर हे मैदानावरचे विद्यार्थी आहेत. आणि या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे. या स्पर्धेसाठी जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की या पाथर्डी तालुक्यातून सुद्धा एखादी पीटी उषा, एखादा अविनाश साबळे किंवा आपले एखादा मिल्खा सिंग घडावा, हीच अपेक्षा आहे. आणि या पाथर्डी तालुक्याचं नाव रोशन व्हावं. या निमित्ताने उपस्थित माननीय अकोलकरजी, त्यांचाही नामोल्लेख राहिला होता, त्यांचाही मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने सोमनाथ अकोलकरजी यांचं स्वागत करतो. सरपंच डांगेवाडी, पुन्हा एकदा कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी क्षमा मागतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. तुमची सर्वांची मानसिकता पाहून जास्त न बोलता प्रथमतः 1.5 तास कार्यक्रमाला उशीर झाला, त्याबद्दल सर्वांचीच
व्यासपीठावरील सर्वच मान्यवर पत्रकार, समोर उपस्थित खेळाडू बंधू भगिनींची माफी मागून उपस्थित या शेवगाव पाथर्डीच्या आपल्या लोकप्रिय आमदार आदरणीय मोनिकाताई, व्यासपीठावर सर्वच मान्यवर व्यक्तिगण, बंधू आणि भगिनींनो, मी पार्थ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने गेली बाबूजी आव्हाड यांनी स्थापन केलेले त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून पार्थ विद्याप्रसारक मंडळाला 60 वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आपण घेत आहोत. खरं तर मोरगावकर सर एक लेख लिहिला होता, पाथर्डी बदलत चाललंय. खरंच बदलत चाललंय. त्याचं कारण असं की इतके मोबाईलच्या काळात सुद्धा ताई ग्राउंडवर जवळ 150 आता स्पर्धक धावणार आहेत. म्हणजे किती बदल आहे, क्रांतीच होत आहे. आणि निश्चित भविष्यात प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण चांगले मिल्खा सिंग असन, पीटी उषा सारखे आपण खेळाडू तयार होणार आहात. हीच मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या प्रसंगी उपस्थित सर्व संघ व्यवस्थापक, क्रीडा प्रशिक्षक, संघटना पदाधिकारी यांचंही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. आणि पाथर्डी तालुका क्रीडा समितीची नव्यानं जी निवड झालेली आहे, सर्व सदस्य सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र शिरसाट सर, सन्माननीय सचिव अजिनाथ शिरसाट सर, सहसचिव पालवे एकनाथ, सन्माननीय रामदास दैफळे सर, खजिनदार, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आजच्या प्रमुख अतिथी आणि सन्माननीय अभयरावजी आव्हाड, थोर स्वातंत्र्य सेनानी बाबूजी आव्हाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आपल्या पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या बाबूजी आव्हाड या महाविद्यालयामध्ये या संस्थेला 60 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने बाबूजींना अभिवादन करण्यासाठी आणि वर्षभर विविध कार्यक्रम आपल्या महाविद्यालयाने आयोजित केलेले आणि अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात हे हिरक महोत्सवी वर्ष वेगवेगळ्या स्पर्धा असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, आपल्या या मंडळाने आयोजित केलेले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज लीग स्पर्धा, स्पोर्ट्स लीग 2025 याचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष अभय काका, माजी नगराध्यक्ष डॉक्टर कर्जे, उपनगराध्यक्ष बंधू शेळके, तालुक्याचे अध्यक्ष धनंजयजी मडे, शहराचे अध्यक्ष बंधुशेठ भोवे, प्रदेशचे संचालक बाळासाहेबजी गोलार, अशोक शेख मंत्री, डॉक्टर हंडा, सचिन वायकर, मच्छिंद्र पवार, सोमनाथजी अकोलकर, उमेशजी बोरगावकर, रावसाहेबजी हंडा, रमेशजी हंडा, वाकुरे मामा, बबलू खुर्दे, विशाल बोर्डे, त्याचबरोबर बाळासाहेबजी कचरे, उपस्थित असलेले रमेशजी बोरगावकर, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबनरावजी चौरे, पत्रकार अविनाशजी मंत्री, उमेशजी बोरगावकर, राजेंद्रजी सावंत, संदीपजी शिवाय, चंद्रकांतजी गायकवाड, प्रशांतजी सोनवणे, उपस्थित सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व खेळाडू मित्रमैत्रिणी, सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना प्रथमतः शुभेच्छाही व्यक्त करते. सर्वात प्रथम मला याला 1.5 तास उशीर झाला, त्याबद्दल मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. कार्यक्रमाचं आमंत्रण देताना अभय काकांनी सकाळी 10 वाजता सांगितलं. मीच म्हटलं नाही, मी 9ला येते, परंतु काल मुंबईत येताना उशीर झाला आणि अख्ख्या गावचे चिंचुरके महाराज हे ऍडमिट होते. सांगितलं त्यांना भेटायला गेले आणि त्यांना पुण्याला थोडस शिफ्ट करावं लागणार आहे बाकीच्या चेकअपसाठी, म्हणून थोडासा उशीर झाला. थोडासा खूप झाला, 1.5 तास. आणि 9 वाजेपासून किंवा त्याच्या पूर्वी 8, 8:30 पासून आपण सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की सगळ्यांना आपला खेळ दाखवायचं, स्पर्धा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आज 1 दिवसाचाच हा कार्यक्रम आहे. तसं प्रास्ताविक करत असताना चौरे सरांनी सांगितलं की आम्ही जवळपास 22 कार्यक्रम या ठिकाणी घेतले. माझे विद्यार्थी मेळावा असेल, माझी
रिटायर झालेले आपले शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, योग दिवस असेल, वेगवेगळे अनेक कार्यक्रम ज्यांचं या संस्थेमध्ये योगदान आहे आणि भविष्यातील आपल्या या पिढीसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा आपण वर्षभर वेगवेगळे उपक्रम आपल्या महाविद्यालयाने राबवलेले आहेत. आणि खरं तर हे महाविद्यालय उभारताना बाबूजी आव्हाड माजी आमदार साहेब असतील, त्यांचे समकालीन सर्व विश्वस्त मंडळ असेल, यांचं या तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. आपल्या आजच्या पिढीला नाकारून चालणार नाही म्हणून त्यांनी ही संस्था, हे मंडळ उभारलं. याच्या अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती केली. आज जर बघितलं की बाबूजी आव्हाड आपल्या तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये एक नावाजलेलं महाविद्यालय आहे. वेगवेगळे उपक्रम या संस्थेमध्ये राबवले जातात. फक्त शिक्षणच नाही परंतु वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा खेळाडू असेल, यामध्ये अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी यश त्यांनी संपादन केलेले आहे. यासाठी स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी केली जाते. भव्य दिव्य वाचनालय या महाविद्यालयाचं आहे. आणि म्हणून एक चांगलं शैक्षणिक वातावरण आपल्या या पाथर्डी शहरात आणि तालुक्यामध्ये आहे. ऍडमिशन मिळत नाही, आम्हाला काकांना फोन करावं लागतं की ऍडमिशन द्या तिथं. तसंच परिस्थिती आनंद कॉलेजची आहे. म्हणून या ज्या काही संस्था आहेत यामध्ये अतिशय पारदर्शीपणे, अतिशय शैक्षणिक गुणवत्ता या ठिकाणी टिकवलेली आहे. परंतु त्याचबरोबर आज पूर्वी जसं सरांनी सांगितलं की अभ्यासाकडे लक्ष द्या असं आपलं पालकांचं असायचं, परंतु आता खेळामध्ये सुद्धा उत्तम करिअर आपल्याला करता येतं. अनेक वेगवेगळे उपक्रम भारत सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून खेलो इंडिया सारखी स्पर्धा असेल, लीग स्पर्धा असेल. पूर्वी आपण क्रिकेटला खूप नावारूपाला यायचं, क्रिकेटचे आपण खूप चाहते होतो, परंतु आता कबड्डी असेल किंवा इतर जे आपल्या ग्रामीण भागात मातीचे जे खेळ असतील त्याला सुद्धा आपल्या या सरकारने खूप मोठं पाठिंबा दिलेला आहे किंवा त्याला चांगल्या प्रकारे पुढे येण्यासाठी, ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येण्यासाठी खूप वेगवेगळे उपक्रम आणि प्रशिक्षण या ठिकाणी घेतले जातात. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या तालुक्यामध्ये आज या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी मिळेल. यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं आलं परंतु शेवटी खेळ असतो, त्यामध्ये हार जीत ही चालू असते, ती आपण खेळाडू वृत्तीने स्वीकारतोच. परंतु मला असं वाटतं की या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याही या भागातून, जसं एक उदाहरण आपल्याला सचिन शिरसाटचं आपल्याला दिलं गेलं, पंकज शिरसाटचं दिलं जायचं कबड्डीमध्ये खेळायचा, परंतु त्यानंतर क्रिकेट असेल, खेळाडू इतर स्पर्धामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठे आपल्या तालुक्यातील विद्यार्थी या ठिकाणी खेळामध्ये चांगलं करिअर या ठिकाणी होताना दिसते. तसे प्रशिक्षण, तसं ग्राउंड या ठिकाणी या पार्थ विद्याप्रसारक मंडळाने आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. सकाळी आणि संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची प्रॅक्टिससाठी या ठिकाणी गर्दी असते. प्रशिक्षण उपलब्ध या संस्थेने करून दिलेले. मला वाटतं सर्व खेळाडूंनी याचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी घेतला पाहिजे. फक्त अभ्यासाबरोबर स्पोर्ट्समध्ये सुद्धा आता शेवटी आपलं स्वास्थ्य चांगलं असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणून मोबाईल पासून आपण आता जास्तीत जास्त वेळ, पूर्वी आपण म्हणायचं की सर म्हटले की खेळाकडे कमी लक्ष द्यायला, अभ्यासाकडे जसं पालक सांगायचे, आता आमच्या पिढीची या ठिकाणी अशी वेळ आलेली आहे की आम्हाला सांगावं लागतं आता तुम्ही ग्राउंडवर बघा, खेळ खेळा, घराच्या बाहेर पडा, मोबाईल पासून लांब राहा. आणि मला असं वाटतं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने मी सर्व खेळाडूंना, संस्थेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. आज ही स्पर्धा होते, सर्व खेळाडूंनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी आलेले, अतिशय खेळाडू वृत्तीने आपण या स्पर्धा पार पाडाव्यात, खेळाव्यात. हे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. त्यांचे प्रशिक्षण असेल त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करते. मला या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळाचे मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद.